जवळपास 3 वर्ष शाहिस्तेखानाने स्वराज्याचा धुमाकूळ घातला. जे काही प्रजेला आर्थिक नुकसान दिलं, स्वराज्याची तोशीच केली. ते भरून काढण्यासाठी शिवछत्रपतींनी दिनांक 5 ते 10 जानेवारी 1664 ला सुरत शहरावर पहिला हल्ला केला. त्या हल्ल्याचं वर्णन करताना महाकवी भूषण ब्रजभाषेतील त्याच्या छंदात म्हणतो, दिलिये दलंदबाई आको, शिव सर्जा निरसन को, लूट लियो सूरत शहर बंकट करी अति डंक, बंकट करी अति डंकक करी अति संकट कुलिखंड सोचक चकित विरोचित चलिया विमोचक चकजत, ठैवन कट्टक टिकसे रट्ट टिलिय सद्दत दिसी दिसी रद्दत दलिभय रद्दत दिली. तर याचा अर्थ असा होतो की सर्जा शिवाजी मोठ्या पराक्रमाने मुघलांचं पारिपत्य आणि डंका वाजवत सुरत शहर निघून काढलं. या डंकाच्या आवाजाने, या एकूण प्रकाराने सुरतेतील जे शत्रू होते, ते अतिशय घाबरून गेले. ते चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी भरूच शहराकडे पळून जाण्याचा निर्णय घेतला. या प्रकारामुळे दिल्ली दबून बसली आणि चहूकडे तिची नाचक्की झाली. बरं ही नाचक्की किती मोठी होती? तर औरंगजेबाने बादशाह झाल्यानंतर इराणचा जो शाह होता, इराणचा बादशाह शाह अब्बास याच्याकडे एक वकिलात पाठवलेली. 2 नोव्हेंबर 1663 साली. त्याचा जो मुलतानचा सुभेदार होता तरबियत खान याच्या मार्फत ती वकिलात पाठवण्यात आली. ती साधारण या सुरतेचा जो जानेवारीतला हल्ला होता त्यानंतर इराणकडे पोहोचली असेल. तेव्हा इराणचा शहा औरंगजेबाचा जो वकील होता तरबियत खान याचा अपमान करताना म्हणतो, त्याने तसं एक असं पत्र दिलं होतं औरंगजेबाला देण्यासाठी, की "हे औरंगजेबा, तू स्वतःला आलमगीर म्हणजे जगाचा बादशाह, पृथ्वीचा बादशाह म्हणून घेतोस. पण तुझे हे बादशाहपण जे आहे, ते फक्त स्वतःच्या बापाला कैद करणं, स्वतःच्या भावांचा खून करून सिंहासन बळकावणं एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. तुझ्या राज्यातील प्रजा बंड करून उठली आहे आणि त्यांचा जो पुढारी आहे, तो म्हणजे आपण त्याने जरी इकडे उल्लेख केलेला असला, आपल्या प्रभू शिवरायांचा उल्लेख आपण असं करू, की त्यांचा जो पुढारी आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आता तुझ्या पूर्ण राज्यालाच आता त्यामुळे धोका पोहोचत आहे. तर ज्या रीतीने औरंगजेबा, तुझे पणजोबा हुमायून हा भारतच राज्य गमावून जेव्हा भटकत होता, तेव्हा माझ्या पूर्वजांनी, इराणच्या बादशहांनी त्याला मदत करून दिल्लीच्या सत्तेवर पुन्हा बसवलं होतं. अगदी त्याच प्रकारे माझ्या पूर्वजांच्याच प्रकारे कर्तव्य करून मी स्वतः आता हिंदुस्थानात माझी फौज घेऊन येतो. तुझ्या शत्रूंचं पारिपत्य करतो आणि तुला दिल्लीच्या सिंहासनावर बसवतो. असा अतिशय अपमानजनक खरिता या सुरतेच्या लुटीचा रेफरन्स घेऊन शाह अब्बासने औरंगजेबाला पाठवलं. आणि या अपमानाचा खलिता आपल्याकडे पोहोचतोय हे कळताच औरंगजेबाने काय केलं असेल? हा वचपा काढण्यासाठी त्याने काय केलं? तर त्याने फक्त स्वतःचा जो वकील होता, तरबियत खान, ज्याला त्याने स्वतः पाठवलं होतं इराणच्या बादशाहाकडे, त्याची मनसब म्हणजे त्याची पोस्ट कमी केली आणि त्याला भेटायचं नाकारलं. एवढंच औरंगजेबाचं आलमगीरत्व टिकून राहिलं.